नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. वसुंधरा आणि रम्या ह्या फार्म हाऊसमधून अचानक घरी आलेल्या असतात. तेव्हा माननी त्यांना विचारते, तुम्ही अचानक आलात, तुमचा स्वयंपाक तर केला नाही? तेव्हा रम्या आणि वसुंधरा बोलतात, असे आम्हाला जेवायची काही गरज नाही, आमचं पोट भरलेलं आहे. तर इकडे आपण पाहतो जीवा हा काव्याला बोलतो, मला नंदिनीला दाखवायचं नाही कारण मी तिच्यावर खूपच प्रेम करतो. आणि तेव्हा काव्य देखील आवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागते. तर इकडे आपण पाहतो की वसुंधरा रम्याला बोलते, रम्या आपल्याला काव्य व जीवाच्या विरोधामध्ये आणखीन काहीतरी ठोस पुरावा मिळू शकतो ज्यामुळे काव्य व नंदिनीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आणि तुला पार्थला मिळवण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो. तर इकडे आपण पाहतो काव्य जीवाला बोलते, जीवा तू तुझ्या भावना नंदिनी ताईला व्यक्त करून दाखवल्यास की नाही? तू तिला प्रपोज केलंस की नाही? तेव्हा जीवा देखील नकार देतो आणि काव्य त्याला बोलते, यामध्ये घाबरल्यासारखं काय आहे? ज्याप्रमाणे तू मला प्रपोज केलं होतंस तसेच तू पुढे जाऊन नंदिनी ताईला बोल. आणि ती पुढे जाऊन बोलते की जोपर्यंत मी पार्थला माझ्या मनातले सर्व काही बोलून दाखवत नाही तोपर्यंत माझ्या मनातले ओझे कमी होणार नाही. असे बोलून ती तिथून निघून जाते. तेव्हा जीवा देखील तिच्याकडे पाहतच राहतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीला प्रपोज करणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.